नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 76,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून घोषणा. फलटणला एकवटले मोहिते पाटील विरोधक. हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची खलबत्ते. सांगली जिल्हा परिषद हॉस्टेलमध्ये अनधिकृत राहणाऱ्यांना काढले बाहेर. लग्नपत्रिकेत छापण्यासाठी पक्षाची पदे नकोत, अजितदादा पवार. अनुदानित गॅस सिलेंडर 32 रुपयांनी महाग. जीएसटीमुळे जनतेला मोठा फटका. यवतेश्वर कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम प्रकरणावर शुक्रवारी निकाल. सुरूर गावची पाण्याची टाकी घेत आहे अखेरचा श्वास. दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जिल्ह्यात 2 ठिकाणाहून दारूचा साठा जप्त. आणि बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ. बातमीपत्र सविस्तर. राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील 76,018 शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार असल्याची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने जाहीर केली आहे. कर्जमाफी घोषणेतील वेगवेगळ्या नियमांमुळे जवळपास 40% शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकला नाही आणि सध्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर झालेल्या यादीत सातारा जिल्ह्याची आकडेवारी 76,018 इतकी आहे. 1.25 लाखामधील उर्वरित शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या निकषांमध्ये बसत नाहीत हे यातून सिद्ध झाले आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर झालेली यादी केवळ प्राथमिक असून यातील आकडेवारीही कमी जास्त होऊ शकते असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील विरोधात तीव्र मोहीम आखण्याबाबत खलबत करण्यात आली. यावेळी पुढील रणनीती ठरवली असल्याचेही सांगितले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 2.25 वर्षाचा कालावधी असला तरी माढा लोकसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीतील राष्ट्रवादीचे विरोधक फलटणमध्ये एकवटले आहेत. माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी विजयसिंह मोहिते पाटील विरोधात तीव्र मोहीम आखण्याबाबत खलबत करण्यात आली. यावेळी पुढील रणनीती ठरवली असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यानच्या काळात शांत असणारे राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील विरोधक फलटणमध्ये माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी एकत्र आले. यावेळी हिंदूराव तसेच रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार आर.जी. रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माळीनगर साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनभाऊ गिरमे उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषदेच्या महात्मा गांधी हॉस्टेलमध्ये अनधिकृत राहणाऱ्यांना जिल्हा परिषदेने बाहेर काढले. पोलीस बंदोबस्तात या अनधिकृत राहणाऱ्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. सांगली मिरज रोडवर जिल्हा परिषदेचे महात्मा गांधी हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमधून गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या शासकीय हॉस्टेलमध्ये प्रवेश नसताना काही लोक अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये बेकायदेशीर राहणारे लोक हे व्यवसाय करणारे असल्याचे समोर आले असून विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये अनधिकृतपणे ही लोक राहत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर यांनी पोलीस बंदोबस्तात हॉस्टेलमध्ये प्रवेश नसताना अनधिकृत राहणाऱ्यांना बाहेर काढले. यामध्ये अनेक एमआर व्यावसायिक असल्याचे निदर्शनास आले. तसेच या अनधिकृत लोकांनी या विद्यार्थी हॉस्टेलमध्ये औषधांचा साठा केल्याचेही उघडकीस आले. यावेळी पोलिसांनी हॉस्टेल आवारात राहणाऱ्या सर्वांचे प्रवेशपत्र तपासताना अनधिकृत लोकांनी पोलीस आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे हॉस्टेल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महात्मा गांधी हॉस्टेलमध्ये आमचे अधिकारी देवडे सर यांना घेऊन आम्ही धाड घातली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की बाबा इथं हॉस्टेलची मुलं कमी आणि जॉब करणारी मुलं जास्त आढळून आली, तर आम्ही विद्यार्थ्यांना समोर घेऊन विद्यार्थ्याच्या समक्ष जाणून आम्ही नवीन विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन जे काय जुने जॉबवाले आहेत त्यांना आम्ही बाहेर काढलेलं आहे। त्यासाठी आम्हाला प्रशासनानं एस पी ऑफिसनं आम्हाला मदत केलेली आहे आणि स्थानिक विद्यार्थ्यांच्या आम्ही समस्या साऱ्या जाणून घ्यायला लागलो आहे, कारण इथं बरंच समस्या आहेत। आज एम जी हॉस्टेलमध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आज इथं दादागिरी गुंडागिरी ही पण मोठ्या प्रमाणात चाललेली आहे, तीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना हाताशी धरून मोडीत काढण्याचा 100% प्रयत्न करतो आहे। भविष्य काळात एम जी हॉस्टेलसाठी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन हॉस्टेलची सजावट रंगरवाट करण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे। त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी पालकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे, असंच हॉस्टेलच्या बाबतीत प्रत्येकाचं ॲडमिशन असल्याशिवाय कुणाला इतर राहता येणार नाही याची आम्ही व्यवस्था करणार आहे। यासाठी आम्ही एक अतिशय नेमायला लागलो आहे, त्यासाठी एक शिपाई म्हणून आम्ही त्याची नेमणूक करत आहे। त्यासाठी त्या येणाऱ्या 1250 फीमधून त्या 2 अधिक कर्मचाऱ्यांचा आम्ही भत्ता मागवणार आहे। येत्या भविष्य काळात बांधकाम विभागाकडून काय इथली डागडुजी करायचा प्रयत्न आमचा 100% आहे। या हॉस्टेलमध्ये बरेच काही माजी विद्यार्थी मोठे होऊन गेलेले आहेत, त्यांच्या समर्थनात आम्ही तो प्रत्येक खोली देणार आहे। त्यांना बाबांनो एक खोली आणि प्रत्येक राष्ट्रपुरुषाचं नाव प्रत्येक खोलीला देणार आहे। या अशा पद्धतीनं आमची आज कारवाई चालू आहे। सर्व विद्यार्थ्यांनी मला सहकार्य केलं, ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, कोण तुम्हाला दमदाटी करत असेल तर तुम्ही SP साहेबांना भेटा, मला भेटा, आपण त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायचा 100% प्रयत्न करू आणि तुम्ही तुमचं हॉस्टेल हे तुमचं घर आहे या हिशोबाने तुम्ही हॉस्टेलची देखभाल करावी एवढीच मी विनंती आणि नम्र विनंती करतो। सर्वसामान्यांना सातत्याने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पदे दिली आहेत, लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार अजितदादा पवार यांनी पदाधिकाऱ्यांची कान उपटले। पदे दिली आहेत त्यांनी प्रपंचाचे काम बघत संघटनाचे काम पुढे न्यायला हवे। साताऱ्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यामध्ये सकारात्मक सूर पाहायला मिळाला। आगामी काळात वक्ता प्रशिक्षण सेलच्या माध्यमातून पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत 2 दिवसांचे शिबिरही लवकरच घेण्यात येणार असल्याचे देखील अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले। तसेच सर्वसामान्यांना सातत्याने येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पदे दिली आहेत, लग्नपत्रिकेत टाकण्यासाठी नाही आणि सत्कार घेण्यासाठीही नाही। कामाकडे दुर्लक्ष केले असल्यास तशी पदे काढून घेतली जातील, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे कान उपटले। तसेच ज्यांनी केवळ जागा अडवली आहे ते पदाधिकारी राष्ट्रवादीला नकोत असे देखील त्यांनी सांगितले। साताऱ्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, निरीक्षक सुरेश घुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, राज्य सरचिटणीस अविनाश मोहिते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रभाकर घारगे, दादाराजे खर्डेकर, सत्यजित सिंह पाटणकर, बाळासाहेब भिलारे, राजाभाऊ उंडाळकर, दत्ता उत्तेकर, पांडुरंग पोतेकर, सुरेंद्र गुदगे, राजेश वाठारकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आदी उपस्थित होते। तटकरे साहेबांना प्रश्न आहे, खासदार उदयनराजेंचा आपल्या प्लेक्सवर कुठेही छायाचित्र दिसून येत नाही, नेमकी काय भूमिका आहे? तर हा काय माझ्या स्तरावरचा विषय नाही आहे, जिल्हा परिषदेचा विषय, त्याचं उत्तर तेच त्या ठिकाणी घेतले। खरं तर जिल्ह्यातील सगळेच प्रमुख नेते फ्लेक्स प्रतिक्रिया या ठिकाणी असले पाहिजेत अशी कुठेतरी शक्यता आहे। या जिल्ह्यातल्या या घडामोडीच्या बद्दल मला काय माहिती नसल्यामुळे मी काय त्या संदर्भामध्ये अधिक भाष्य करणार महिन्याभरापूर्वी हेच म्हटलं होतं नाही। महिन्याभरापूर्वी असं नव्हतं विचारलं तुम्हाला, महिन्याभरापूर्वी तुम्ही मला प्रश्न वेगळा विचारला, आताचा प्रश्न त्यांनी वेगळा विचारला। महिन्यापूर्वीचा प्रश्न विचारला, आता मी परत त्याचं उत्तर गल्लत काय करू, मला स्मरणशक्ती नक्कीच आहे। ठीक आहे, उदयनराजेंविषयी तुमची काय उत्तर? उदयनराजे पक्षात आहेत का नाही? हे कसं आहे, ते पक्षामध्ये आहे। आज त्यांच्या विरुद्ध न्यायालयीन इतर काय कार्यवाही सुरू आहे, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका तेच त्या ठिकाणी स्पष्ट करू शकतात। पक्ष त्यांच्या पाठीशी आहे का नाही? हे कसं आहे की चुकीच्या बाबतीमध्ये पक्ष कोणाच्याच पाठीमागे उभा राहिला,
चुकीचं घडलं नसेल तर पक्ष सर्वांचे पाठिंबा उभा राहिलेला आहे. विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा बऱ्याच कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यावर जे राज्यस्तरावरचे कार्यक्रम होतात विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा उपस्थित राहतात. आज विजयसिंह मोहिते पाटलांनी स्वतः मला सकाळी 8:30 वाजता फोन केला. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे मी आज येऊ शकत नाही, मला परवानगी द्या असं खासदार विजयसिंह मोहितेंनी सकाळीच मला फोन करून सांगितलं. विरोधी जिल्हाध्यक्षांच्या निवडीसंदर्भात काही निर्णय झाला नाही. ते आज आम्ही चर्चा केली. वेगवेगळ्या 13-14 इच्छुक आहेत, त्यांच्या मुलाखती सुद्धा या ठिकाणी घेतल्या. येत्या 2-3 दिवसात नेतेमंडळी बसून निर्णय करू. पण 8 दिवसात जिल्ह्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष दिला वय वाढवणार नाही. 32 वयोगटातला युवक अध्यक्ष असतात, त्याच्यात जराही कुठलं हे नाही. आणि ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सामावून घेणार आहोत. माझ्या जिल्ह्याचं उदाहरण देतो मी, किंवा काही कोल्हापूरचं देईन. त्यांना 35 वर्ष पूर्ण झाली. मी माझ्या जिल्हा युवकच्या अध्यक्षाला जिल्हा पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष केला. इथे काम करणारे लोक जसे असतील चांगले यांच्याकडनं तशा आम्ही त्यांना सूचना दिलेल्या. घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 32 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 6 वर्षात अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात झालेली ही सर्वात मोठी दरवाढ आहे. ग्राहकांना वर्षाकाठी 12 अनुदानित गॅस सिलेंडर मिळतात. यापुढे प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी बाजारभावाप्रमाणे किंमत द्यावी लागते. अर्थात जीएसटी लागू झाल्यानंतर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे, कारण त्यासाठी जीएसटी अंतर्गत 18% कराचा टप्पा ठेवण्यात आला आहे. यापूर्वी व्यावसायिक वापराच्या सिलेंडरसाठी 22.5% कर आकारला जात होता. त्यामध्ये 8% उत्पादन शुल्क आणि 14.5% वॅटचा समावेश होता. जीएसटी लागू झाल्यानंतर या सिलेंडरच्या किमतीत जवळपास 50 रुपयांची कपात झाली आहे. रिक्षांसाठी एलपीजी वापरणाऱ्यांनाही हे इंधन स्वस्त मिळणार आहे. दरम्यान देशात 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या वस्तू व सेवा जीएसटी कराचा पहिला फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा समावेश जीएसटीच्या सर्वात कमी असलेल्या 5% टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती वापरण्याच्या अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 32 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गेल्या 6 वर्षात अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात झालेली ही सर्वात मोठी दरवाढ आहे. यवतेश्वर कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम संदर्भात जिल्हा न्यायालयाने सुरू असलेल्या सुनावणीचा निकाल शुक्रवारी दिनांक 7 जुलै रोजी लागणार आहे. जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सहाय्यक जिल्हा सहकारी वकील मिलिंद ओक यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, तहसीलदारांनी महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार कारवाई सुरू केली आहे. जे न्यायालयात आले आहेत त्यांनी बांधकामांसाठी अनधिकृत परवानगी काढलेली नाही. त्याशिवाय त्या प्रत्येकाने शेतघर बांधले नाही. सगळेजण आपल्या बांधकामाचा हॉटेल व्यवसाय म्हणून वापर करतात. शेतघरचा वापर शेतीसाठी किंवा शेतमाल ठेवण्यासाठी केला पाहिजे किंवा राहण्यासाठी केला पाहिजे. महाराष्ट्र महसूल अधिनियम 2007 नंतर दुरुस्ती झाली आहे. त्यानुसार काही बांधकामांसाठी बिनशेतीची परवानगी घेण्याची गरज आहे, असेही ते म्हटले. न्यायालयात ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांची बांधकामे 2007 पूर्वीची आहेत. त्यामुळे त्यांच्या बांधकामांना कोणतेही फायदा मिळणार नाही. ही बांधकामे पडण्याची गरज आहे. मात्र अजूनही तहसीलदारांनी पाडण्याचा निर्णय दिलेला नाही. तहसीलदारांनी फक्त कारवाई सुरू केली असून त्यांची कारवाई बेकायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना स्थगिती मागता येणार नाही. ज्यांनी तहसीलदारांच्या कारवाईला स्थगिती आदेश मागितले आहेत त्यांना स्थगिती मिळाली तर समाजात चुकीचा संदेश जाईल. बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांचे फावेल. प्रत्येक जण बेकायदेशीर बांधकाम करून न्यायालयात जाईल. स्थानिकांना एक नियम आणि बाहेरच्यांना एक नियम असे करता येणार नाही. जी बेकायदेशीर बांधकामे आहेत ती आहेत. प्रत्येक जण म्हणतो माझ्या बांधकामाने काय होते, पण सर्वांची मिळून एकत्रित बांधकामे पर्यावरणाला घातक आहेत. कोणतीही कारवाई केली नाही तर तेथे सिमेंटचे जंगल उभे राहील. पर्यटनाला चालना देणे हा वेगळा विषय असून पर्यटकांचा समतोल राखणे हा वेगळा विषय आहे, असे ॲडव्होकेट ओक म्हणाले. वाई तालुक्यातील सुरूर गावची सार्वजनिक पाण्याची टाकी अखेरचा श्वास घेत असून ती कधीही कोसळू शकते व मोठी दुर्घटना होऊ शकते. दरम्यान ती टाकी दुरुस्त करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
वाई तालुक्यातील सुरूर गावची सार्वजनिक पाण्याची टाकी कधीही कोसळू शकते अशी अवस्था झाली आहे। टाकीच्या खांबाचे गज बाहेर दिसत असून टाकीला भेगा पडलेल्या आहेत। टाकीचे बांधकाम होऊन 40 ते 45 वर्षे झाली असून तिची मुदतही संपली आहे। कधीही ती कोसळू शकते अशी तिची अवस्था झाली आहे। टाकीच्या शेजारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा मध्यवर्ती बँक, वाचनालय, खेळाचे मैदान व बाजार तळ असून एखाद्या वेळेस एखादी मोठी दुर्घटना घडू शकते। या टाकीच्या सभोवताली सतत लहान मुले, नागरिक यांची वर्दळ असते। याचा प्रशासनाने तितका विचार करून योग्य ती पावले उचलून टाकीचे बांधकाम जमीनदोस्त करावे अशी विनंती सुरूर गावचे ग्रामस्थ करीत आहेत। मी अक्षय सर्जेराव चव्हाण, सुरूरचा नागरिक आहे। ही आमच्या गावच्या पाण्याची टाकी, आज ह्या टाकीला 40 ते 45 वर्ष झाली। टाकीच्या बाजूला बँक, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा आणि बाजार मैदान आहे। आमच्या इथं आठवड्याचा बाजार भरत असतो। रोज टाकी खाली ये जा वर्दळ चालू असते। भविष्यात ही टाकी कधीही पडण्याची शक्यता आहे। प्रशासनाने त्या टाकीच्या संदर्भात लवकरात लवकर लक्ष देऊन त्या टाकीचे हे करून टाकावी, पाडून टाकून नवीन टाकी द्यावी। या टाकीला आता 40 ते 45 वर्ष झाल्यामुळं ही टाकी कधीही पडू शकते, ही धोक्याची घंटा झालेली आहे। तर शाळेतील मुलं रोज पटांगणात खेळत असतात, बँकेत माणसं येत असतात। या टाकीमुळं सर्वांना आता मागच्या आठवड्यातच एक कोपरा पडला होता टाकीचा, पूर्ण टाकीला तडे गेलेले आहेत आणि टाकीची मुदत पण संपलेली आहे। आणि तसं ग्रामपंचायतीला लेटर पण दिलेलं आहे मुदत संपलेल्याचं। तर प्रशासनाने लवकरात लवकर त्या टाकीच्या संदर्भात लक्ष घालून आम्हाला नवीन टाकीचे व्यवस्था करावी। दिलीप पवार, माजी उपसरपंच सुरूर। या आपल्या पाठीमागं जी टाकी दिसते ती अतिशय धोकादायक अवस्थेत आहे। बऱ्याच वेळेला त्याच्या स्लॅबचे काही भाग पडून खाली पडलेले आहेत, काही वेळा जखमाही झालेल्या आहेत लोकांना। खऱ्या अर्थानं या टाकीच्या संदर्भात जो कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा रिपोर्ट लागतो की ही टाकी धोकादायक असा, तर तो रिपोर्ट ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला आहे। त्यानंतर वेळोवेळी प्रशासनाशी या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याचं इस्टिमेट आज तागायत झालेलं नव्हतं। ते इस्टिमेटसुद्धा आत्ता इस्टिमेटसाठी दिलेलं आहे, पण इस्टिमेटची वाट न बघता तातडीनं ही टाकी पाडण्यात न आल्यास भविष्य काळात फार मोठा धोका या ठिकाणी निर्माण होणार आहे। कारण या ठिकाणी बँक आहे, या ठिकाणी शाळेतली मुलं खेळत असतात, या ठिकाणी सोसायटी आहे, या ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे शेजार म्हणजे पुढच्या बाजूला, या ठिकाणी तहसीलदार कार्यालय आहे। या सर्व शासकीय संस्था या ठिकाणी असल्यामुळं या टाकीच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन या टाकीच्या बदल्यात नवीन टाकी सुरूर गावाला मंजूर होणं हे अत्यावश्यक आहे। जी सध्याची पाणी पुरवठा योजना आहे त्या योजनेमध्ये एकाच टाकीचं नियोजन केलं आहे, ती सुद्धा 50,000 लिटरची टाकी आहे। सुरूरची सध्याची लोकसंख्या ही 3200 असून ही टाकी अपुरी आहे आणि प्रशासनानं या वाढीव लोकसंख्येचा विचार करून साधारणपणे 1.25 लाख ते 1.5 लाख लिटरच्या क्षमतेची टाकी सुरूरमध्ये होणं गरजेचं आहे। जे आत्ताच्या पाणी पुरवठा स्कीममध्ये टाकी झालेली आहे ती फक्त 50,000 लिटरची टाकी आहे आणि गावच्या लोकवस्तीच्या हिशोबानं अजून 75,000 ते 1 लाख लिटरची टाकी असणं हे आवश्यक आहे आणि ती टाकीसुद्धा तातडीनं मिळावी या दृष्टीनं ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत, पण प्रशासनाकडून त्या प्रमाणात सहकार्य मिळत नाही। तर त्या दोन्ही गोष्टींचा प्रशासनानं गांभीर्याने विचार करून या टाकीच्या पाडण्यासंदर्भात सुद्धा आणि नवीन टाकी होण्यासंदर्भात सुद्धा गांभीर्याने विचार करून तातडीनं सुरूर ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा हे आपल्या लोकवृत्त वाहिनीच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो। जिल्ह्यातील उमरज येथून एलसीबीच्या पथकाने 2 लाखांचा दारूसाठा जप्त केला, तर काशी येथून पोलिसांनी 53,000चा साठा जप्त केला आहे। त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। याविषयी अधिक माहिती अशी की
उमरज गावाच्या हद्दीत मसूर फाट्यालगत असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर दारूसाठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी त्यांना शेडमध्ये सुमारे 2,08,000 रुपये किमतीच्या देशी दारूचे बॉक्स व टँगो पंच दारू असे लेबल असलेले 78 बॉक्स मिळून आले. पोलिसांनी दारूचे बॉक्स ताब्यात घेतले आहेत. दरम्यान दुसरीकडे काशी येथे कागदी याचे दारूचे दुकान आहे. ड्रायडे असल्याने दारू विक्री करण्यासाठी त्याने दुकानातील दारू घरामध्ये नेऊन ठेवली होती. याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी पहाटे घरावर छापा टाकला. यावेळी घरामध्ये 72 बियर, 192 देशी दारू व 576 सनसरी देशी दारूच्या बाटल्या असा सुमारे 53,000 रुपये किमतीचा दारूचा साठा निदर्शनास आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दरम्यान काशीमध्ये पहाटे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावर्षी बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. संपूर्ण जिल्ह्यात बटाट्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या बाजारपेठेतच कमालीचा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांना बटाट्याचे उत्पादनही चांगले निघाले. मात्र दर गडगडल्याने शेतकऱ्यांना बटाट्यातून नुकसानाला सामोरे जावे लागले. बटाट्याला दर कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बटाट्यांच्या शेतातून नांगर फिरवला. बहुतांश शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात बटाट्याचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी बटाटा बाजारपेठेत कमालीची शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील 76,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून घोषणा. फलटणला एकवटले मोहिते पाटील विरोधक. हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची खलबत्ते. सांगली जिल्हा परिषद हॉस्टेलमध्ये अनधिकृत राहणाऱ्यांना काढले बाहेर. लग्नपत्रिकेत छापण्यासाठी पक्षाची पदे नकोत, अजितदादा पवार. अनुदानित गॅस सिलेंडर 32 रुपयांनी महाग, जीएसटीमुळे जनतेला मोठा फटका. यवतेश्वर कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम प्रकरणावर शुक्रवारी निकाल. सुरूर गावची पाण्याची टाकी घेत आहे अखेरचा श्वास, दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जिल्ह्यात 2 ठिकाणाहून दारूचा साठा जप्त. आणि बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांची पाठ.